छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई 8 जून 2016 दुपारचे 11:10 मुख्य प्रवेशद्वारातून डॉक्टर रविकुमार, डॉक्टर प्रशिक आणि प्रियल या तिघांनी जिजाऊ उद्यानात प्रवेश केला. आत प्रवेश करताच उद्यानाची भव्यता नजरेत भरत होती. सुंदरता मनाला भावत होती. पाम ट्रीची उंचच उंच झाडं आकाशाला भिडली होती. ठराविक अंतरावर वाढवलेली आणि वेगवेगळ्या आकारात कापून सुशोभित केलेली झाडं निसर्ग आणि मानवी कल्पकतेचं दर्शन करत होती. पहिल्याच पावसानं टवटवीत झालेलं इवलसं गवत वाऱ्याच्या झोताबरोबर वाटेल तसं कलंडत होतं. गवताच्या टोकांवर जमलेले दवबिंदू वाऱ्याच्या झोतासरशी विखरत होते. झाडांच्या बुंध्यांना घट्ट बिलगून वर चढण्याची वेलांची स्पर्धा लागली होती. अनेक प्रकारची सुंदर सुंदर फुलं आल्या गेल्यांकडे टक लावून पाहत होती. काही फुलं पराग सिंचनात गुंतली होती. त्यांचा सुगंध हवेची पोकळी भरून टाकत होता. गेटवेवरून उडत आलेली कबूतर दाम्पत्य फांद्या धरून कुजबुजत होती. दूरवरून येणारा समुद्राचा गाज त्या वातावरणात मुक्त कंठानं कौतुक करत होता. मुंबईच्या गर्दीपासून सुरक्षित राहिलेल्या आपल्या राज्याला कुणाची नजर लागू नये म्हणून जुन्या जाणत्या झाडांनी मोठमोठे घेर घेऊन त्या उद्यानाला झाकून टाकलं होतं. अशाच एका डेरेदार वृक्षाखालून तिघजण भरभर चालत होते. या उद्यानाचं आधीचं नाव व्हिक्टोरिया गार्डन असं होतं. 80व्या दशकाच्या सुरुवातीला हे नाव बदलून जिजाऊ उद्यान असं करण्यात आलं. प्रशिक चालत चालत सांगू लागला. या उद्यानाच्या मध्यभागावर प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. तो समोर दिसत असलेला पुतळा कोणाचा आहे? दूरवर दिसणाऱ्या एका ब्रॉन्झच्या पुतळ्याकडे पाहत प्रियलनं विचारलं. प्रिन्स ऑफ वेल्स, प्रशिक म्हणाला. म्हणजे पंचम जॉर्ज, रवीनं पुष्टी दिली. हो, पंचम जॉर्ज. पारतंत्र्यात असताना भारताला भेट देणारा हाच तो पहिला आणि एकमेव राजा. 20व्या शतकाच्या सुरुवातीला तो आपल्या देशाला भेट द्यायला आला होता. हा राजकुमार किंवा राजा म्हणा. समुद्र मार्गानं भारतात आल्यानंतर त्यानं पहिलं पाऊल कुठे ठेवायचं म्हणून त्याच्या स्वागतासाठी त्याची आठवण म्हणून तेव्हाच्या ब्रिटिश सरकारनं गेटवे ऑफ इंडिया ही भव्य वास्तू बांधली. माझ्यासाठी मात्र हे भव्य असं गुलामगिरीचं एक प्रतीक आहे, प्रशिक म्हणाला. गुलामगिरीचं प्रतीक? असं कसं म्हणता येईल? हे एकदमच नकारार्थी वाटतं, रवी म्हणाला. नकारार्थी म्हणजे? प्रशिकनं विचारलं. जर इंग्रज नसते तर कदाचित अशा भव्य दिव्य वास्तू, इथले आजही टिकून असलेले कित्येक पूल किंवा सरकारी इमारती उभारल्या गेल्या नसत्या, रवीनं स्पष्टीकरण दिलं. तुमच्या नवीन पिढीला अशा गोष्टींचं आकर्षण असेलही. त्यात थोडंफार तथ्यही असेल, पण अशा भव्य दिव्य वास्तूंच्या, त्यांनी भारतात आणलेल्या सुविधांच्या मोबदल्यात त्यांनी खूप काही हिरावून नेलंय. माणसाला प्रिय असणारी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य. या स्वातंत्र्यावर त्यांचा अधिकार होता. लंडनच्या दिशेनं जाणारी जहाजं संपत्ती सोन्यानी भरून जायची. त्यांनी ताजमहालावरचे हिरे सुद्धा सोडले नाहीत, अक्षरशः ओरबाडून नेले. तुम्हाला मात्र या उंच वास्तूचं कौतुक. शिवाजी राजांचे वास्तुविशारद हिरोजी इंदुलकरांनी बांधलेला रायगड अशा शेकडो वास्तूंना पुरून उरेल. इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावरून तोफा डागून आमचा रायगड अक्षरशः जाळला. स्वराज्याची राजधानी पाहून कोणी एखादा मराठा जागा व्हायचा म्हणून तिचं भग्न अवशेषात रूपांतर केलं आणि त्यांच्या विजयाची ही स्मारकं उभारून ठेवली. आम्हाला त्यांचं कौतुक वाटावं ही गुलामगिरी नाही तर काय? या डॉक्टर प्रशिकच्या बोलण्यावर रवीकडे कोणतंच उत्तर नव्हतं. अच्छा, मग हे प्रिन्स ऑफ वेल्स सुद्धा इंग्रजांनीच बांधलं का? प्रियलनं विचारलं. इंग्रजांनी नाही, पण इंग्रजांसाठी बांधलं गेलं. समोर दिसणाऱ्या झाडांच्या मधून वर आलेल्या पांढऱ्या घुमटाकडे पाहत प्रशिक म्हणाला. कोणी बांधलं? प्रियलनं विचारलं. आपण भारतीयांनीच. मुंबईतल्या काही उच्चभ्रू लोकांनी एकत्र येऊन या लंडनच्या राजकुमाराची आठवण म्हणून हे म्युझियम उभारलं आणि त्याच्याच हस्ते उद्घाटन केलं. बोलत बोलत तिघही उद्यानाच्या मध्यापर्यंत आले.
प्रशिक सरांचं बोलणं ऐकत रवी अधूनमधून परिसराचे फोटो काढत होता. ते ब्रॉन्झ धातूच्या एका पुतळ्यासमोर येऊन उभे राहिले. हाच तो प्रिन्स ऑफ वेल्स अर्थात पंचम जॉर्ज. आम्ही भारतीय लोकांनी याचं भव्यदिव्य स्वागत केलं, याचे पोवाडे गायले, स्तुतिगीतं रचली. यांच्या गुलामीत असूनही आपल्या देशातले कित्येक लोक स्वतःला राजे समजत. अशा राजे म्हणवणाऱ्यांनी या प्रिन्सच्या भेटी काय घेतल्या, त्याला मौल्यवान भेटवस्तू दिल्या. एवढंच काय, तर हे राजे लोक खाली मान घालून चालण्याची आणि त्याला झुकून नमस्कार करण्याची महिनोन्महिने तयारी करत होते. आपलं राष्ट्रगीत हे आपल्या भारताची स्तुती करणारं नसून त्या पंचम जॉर्जचं कौतुक आणि स्तुती करणार आहे. त्यात त्याला हे भारताच्या भाग्यविधात्या असं म्हटलंय. इंग्रज निघून गेले, पण हा प्रिन्स मात्र अजूनही इथं पाय रोवून उभा आहे. प्रियल आणि रवी डोक्यावर हॅट घातलेला प्रिन्स पाहत होते. 20-30 वर्षांचे तरुण त्या पुतळ्यासोबत सेल्फी काढत होते. त्यांना इतिहासापेक्षा वर्तमानात जास्त आनंद वाटत होता. जास्त वेळ न थांबता प्रशिक संग्रहालयाकडे निघाले. समोरच ती चौकोनी आकारात बांधलेली 3 मजली भव्य दिव्य इमारत जमिनीत पाय गाडून उभी होती. तिच्यावर मध्यभागी असणारा पांढरा घुमट इमारतीला अजून एक मजला असल्यासारखं भासवत होता. चारही बाजूंनी पाम ट्री आणि नारळाच्या झाडांनी स्वतःला त्या घुमटापर्यंत उंच नेलं होतं. पायऱ्या चढून मोठ्या पोर्चमध्ये पोहोचताच समोर एका हातात तलवार घेऊन उभं असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जुनं मूळ चित्र लावण्यात आलेलं होतं. पोर्चमधून थोडं समोर जाताच एका ठिकाणी त्यांची नाममात्र तपासणी झाली. रवीकडचा कॅमेरा काढून घेतला गेला आणि परत जातेवेळी घेऊन जाण्यास सांगितलं गेलं. रवीला ते आवडलं नाही, पण लोकांची गर्दी असल्यामुळे त्याला काही बोलताही आलं नाही. तरीही प्रियल तिथल्या एका कर्मचाऱ्याला म्हणाली, सर, फोटो काढायला काय हरकत आहे? बाहेरच्या देशात तर कॅमेरा न्यायची पूर्ण परवानगी असते. तिच्या लॉजिकनं कर्मचाऱ्यासोबत रवीही क्षणभर विचारात पडला. हो, खरंय तुमचं. डोळ्यावरचा जाड भिंगाचा चष्मा काढून टेबलवर ठेवत तो कर्मचारी पुढे म्हणाला, आपल्या संग्रहालयात सुद्धा फोटो काढायला परवानगी आहे. फरक इतकाच की कॅमेरा आमचा असेल. असं का बरं? रवीनं संग्रहालयात प्रवेशासाठी लागणारं तिकीट समोर फडकावत विचारलं. त्याचं असं आहे की या संग्रहालयातील सगळ्या वस्तू जुन्या आणि अतिमहत्वाच्या आहेत. इथं सारंच पुरातन आणि सुंदर आहे. संग्रहालय प्रशासनाची अशी इच्छा आहे की आलेल्या पर्यटकांना याचा पुरेपूर आनंद घेता यावा, इथल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेता यावा. म्हणून आम्ही जवळपास 100 वर्ष जुना असलेल्या या कॅमेऱ्यानं फोटो काढतो. एका दिशेला बोट करत तो म्हणाला. तिकडे काही विदेशी लोक एका पुरातन शिल्पासोबत जुन्या कॅमेऱ्यानं मोठ्या हौसेनं फोटो काढण्यात गुंतले होते. चला ठीक आहे. शेवटी फोटो म्हणजे काय तर आयुष्यात एका क्षणासाठी घेतलेला पॉज. मग कॅमेरा जुना असो की नवा. असं म्हणत रवीनं कॅमेरा त्या कर्मचाऱ्याकडे जमा केला आणि तिघही संग्रहालय पाहण्यासाठी निघाले. मुख्य गॅलरीत प्रवेश करताच बाहेरच्या जगाचा विसर पडून आपण वेगळ्याच जगात भ्रमण करत असल्याचा भास त्यांना होत होता. गॅलरीच्या उंचावत गेलेल्या भिंतीवर एका ओळीत लावलेली चित्र मन वेधून घेत होती. देश विदेशी चित्रकारांनी हृदयाचे कुंचले करून रेखाटलेली चित्र नजर हटू देत नव्हती. राजा रविवर्म्यानं चितारलेल्या अर्धनग्न युवतीच्या खांद्यावरचा पदर आता ढळतोय की काय या विचारानं हौशी लोक तिथंच रेंगाळत होते. चित्रकलेनं तिथला कण कण व्यापला होता. चित्रांच्या गॅलरीला पाठीमागे टाकत तिघही एका मोकळ्या जागेत आले. त्यांची नजर वर गेली. इमारतीच्या मध्यावर प्रचंड मोठा घुमट विसावला होता. त्याचा अवाढव्य आकार अंगावर येतो की काय असं वाटत होतं. एखाद्या सम्राटानं डोक्यावर चढवलेल्या शिरपेचा सारखा तो घुमट भासत होता. घुमटाच्या मध्यावर लोंबत असलेलं भलं मोठं झुंबर सभोवती प्रकाश फेकत होतं. पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी संग्रहालय प्रशासनाकडून महिला गाईडची व्यवस्था करण्यात आली होती. रवीनं एकदा त्या गाईडवर नजर टाकली. तिचा निस्तेज चेहरा आणि बेढब शरीर पाहून रवीला युरोपमध्ये पाहिलेल्या गाईड्स आठवल्या. कदाचित यामुळेच आपल्याकडचे लोक अशा वास्तूंना भेटी देत नसावेत.
तो हळूच प्रियलच्या कानात कुजबुजला. अरे, या बाईला सांगा कोणीतरी की इंग्रजांचं राज्य केव्हाच गेलंय, आता तरी हास म्हणावं. यावर प्रियल खुदकन हसली. डॉक्टर प्रशिक सारखी अनुभवी, अभ्यासू व्यक्ती आणि प्रियल सारखी पुरातत्व विशेषज्ञ असताना रवीला खरं तर इतर कोणत्याही गाईडची गरज नव्हती. प्रशिकनं सांगायला सुरुवात केली. या इमारतीची रचना इंडो सायनिक असून भारतीय आणि ब्रिटिश स्थापत्य कलेचा हा अनोखा नमुना आहे. तसं पाहिलं तर मुंबईमध्ये अशा भरपूर इमारती आहेत. शिवाजी टर्मिनस किंवा महानगरपालिकेची इमारत अशा खूप इमारती आहेत. पण या वास्तूची शैली काही वेगळीच आहे. हो, मलाही काही वेगळंच वाटलं. हा वरचा घुमट बाहेरून एका पद्धतीचा आणि आतून एका पद्धतीचा वाटतोय. प्रियल वर नजर फिरवत म्हणाली. बरोबर आहे. हा घुमट बाहेरून पाहिला तर हैदराबादच्या गोवळकोंडा किल्ल्याच्या घुमटासारखा आहे आणि आतून विजापूरच्या गोल घुमटासारखा आहे. या पूर्ण इमारतीमध्ये मोठमोठे सज्जे आहेत. खास करून वरच्या मजल्यावरचे हे सज्जे मुख्यत्वे करून लाकडी बांधकामात आहेत. त्यावरचं नक्षीकाम अप्रतिम आहे. लाकडाचे उभे आडवे खांब आहेत. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रीय वाडे ज्या पद्धतीचे असतात त्या मराठा बांधकाम शैलीतला हा मधला भाग आहे. सर्वात खालचा भाग आणि भिंती या जैन बांधकाम शैलीमध्ये आहेत. अशा प्रकारे या इमारतीचा आतला भाग हा 3 भारतीय शैलींमध्ये असून इमारतीच्या बाहेरचा भाग हा ब्रिटिश शैलीनुसार बांधण्यात आलाय. बांधकामाच्या रचनेनुसार वेगवेगळे भाग आहेत. संग्रहालयानं याचे 3 विभाग पाडलेत. एका भागात लायब्ररी आहे, दुसऱ्या भागात आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व विभाग आहे आणि तिसऱ्या भागात नॅचरल हिस्ट्री आहे. आपण आपली शोध मोहीम लायब्ररीपासून सुरू करूयात, असं म्हणून प्रशिक लायब्ररीकडे जाणाऱ्या सज्जाकडे वळला. त्याच्या पाठोपाठ हे दोघंही निघाले. लायब्ररीच्या भल्या मोठ्या आणि प्रशस्त हॉलमध्ये प्रवेश करतानाच त्यांना त्याचा आवाका लक्षात आला. तिथं हजारो पुस्तकं शिस्तीत मांडण्यात आली होती. लाकडी आणि लोखंडी कपाटात पुस्तकं लावून ठेवण्यात आली होती. भिंतीच्या बाजूनं काचेच्या बंद कपाटातून जाडजूड पुस्तकं डोकावत होती. अगदी छापून आलेल्या नवीन पुस्तकांपासून ते जीर्ण झालेल्या वेदांपर्यंत सारं होतं तिथं. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, दक्षिण भारतीय भाषा तसेच रशियन, जर्मन अशा कित्येक परदेशीय भाषांमधून आलेली ती पुस्तकं होती. निवडायला सोपी जावीत म्हणून योग्य पद्धतीनं ठराविक रांगेत आणि क्रमांकानुसार ती लावण्यात आलेली होती. ज्ञानाचा अफाट खजिना तिथे पसरवून ठेवण्यात आलेला होता. हत्तीच्या दातात अडकलेल्या जिऱ्यासारखे हे तिघेजण त्या अफाट पसाऱ्यात फिरत होते. लोकांच्या गर्दीला बगल देत शोधत होते. पण प्रत्यक्षात काय शोधायचंय हेच त्यांना माहीत नव्हतं. त्यांनी स्पिरिटच्या शहरातील राजकुमार तर शोधला होता, पण त्याचं पुढं काय करायचं हे समजत नव्हतं. कदाचित एखादं पुस्तक, पण तेवढ्या पसाऱ्यात कोणतं पुस्तक असेल? उगाच अंधारात तीर मारल्यासारखे ओळखीचं असं काही, एखादा संकेत, एखादं चिन्ह पाहत ते फिरत होते. प्रियल मात्र पुरातत्व विषयाच्या पुस्तकांपाशी घुटमळत होती. त्यातली कित्येक पुस्तकं तिला वाचायची होती. रवी शोधक नजरेनं पाहत होता, पण त्यालाही काही सापडत नव्हतं. बराच वेळ गेला. हाती काहीही न लागल्यानं ते लायब्ररीतून बाहेर आले. आता त्यांनी नॅचरल हिस्ट्री विभाग पाहायला सुरुवात केली. लायब्ररीमध्ये काहीच न मिळाल्यानं रवी चिंतेत दिसत होता. उगीच आव आणून ओढून ताणून नॅचरल हिस्ट्री विभागात फिरत होता. हा विभाग नावाप्रमाणेच नैसर्गिक होता. तिथे जणू निसर्गच अवतरला होता. असंख्य प्राणी, पक्षी त्या ठिकाणी भुसा भरून ठेवण्यात आलेले होते. वेगवेगळ्या प्रकारचे हस्तिदंत, प्राण्यांची नख, त्यांची कातडी जतन करून ठेवलेली होती. जगभरातील पक्ष्यांच्या जाती तिथे उतरल्या होत्या. कित्येक प्रकारच्या पाहिलेल्या आणि न पाहिलेल्या वनस्पतींचे सॅम्पल तिथे ठेवलेले होते. एक विभाग तर फक्त वेगवेगळ्या दगडांचाच होता. शेकडो प्रकारचे दगड होते त्यात. रंगीत, काळे, गोल, चमकणारे समुद्री दगड. त्या ठिकाणी दगडातून सौंदर्याला वाचा फुटली होती. तिथे किमयागार निसर्गाचा आविष्कार मांडला होता. रवीला हा भाग खूप आवडला. सवड असती तर त्यानं एक एक गोष्ट मन भरेपर्यंत पाहून घेतली असती.
इथंही त्यांच्या हाती निराशाच आली होती. त्यानंतर ते आले पुरातत्व विभागात. खरं तर रवीच्या मनात सुरुवात इथून करायची होती. इतर 2 विभागांप्रमाणे हा विभागही जिवंत वाटत होता. वेगवेगळ्या वस्तूंच्या रूपात इतिहास तिथं बोलत होता. अगदी आतापासून ते हडप्पा मोहेंजोदारो पर्यंतची शिल्प आणि मूर्ती तिथं होत्या. असंख्य वस्तू, शिल्प, मूर्ती, पितळ, तांबे, ब्रॉन्झची शिल्प, बुद्धमूर्ती, गणेश मूर्ती, दगडात कोरलेल्या वस्तू आणि मूर्ती, मातीपासून बनवलेल्या लाकडात कोरलेल्या वस्तू, घारापुरी लेणीतील मूर्ती, गूढ लिपीतील मजकूर, भूर्जपत्रे, जुनी भांडी, मोठमोठी कुलप, शस्त्र, हत्यारं, दागिने, वस्त्र, वाद्य, सारं सारं होतं तिथे. कोण्या राजाचा मुकुट, कोण्या देवळातील भग्न पुरातन मूर्ती, कुणाच्या तरी देव्हाऱ्यातील उंच समई, कुणाच्या शेतात सापडलेलं शिल्प, खोदकाम करताना मिळालेले अवशेष, कुण्या धनिकानं दान केलेलं आभूषण पाहत पाहत ते त्यात हरवून गेले. आज तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी पूर्वजांनी त्यांचे हात, डोकं आणि हृदय वापरून जिवंत केलेली ही कला काळाच्याही खूप पुढे आहे. संग्रहालयानं भारताचा हा अनुभव ठेवा जीवापाड जपला होता. आपण इथं कशासाठी आलो आहोत हे काही काळासाठी तिघही विसरून गेले. प्रियल तर इतकी भारावून गेली होती की रवी पुढे निघून गेलाय याचंही भान तिला राहिलं नाही. एका शिल्पावरून रवीची नजर ढळत नव्हती. संमोहित झाल्यासारखा तो त्या मूर्तीकडे पाहत होता. ती गणेशाची मूर्ती होती. अनेक हातांमध्ये अनेक शस्त्र घेऊन उभा राहिलेला कितीतरी जुना असा गणपती होता. त्याच्या चेहऱ्यावर एखाद्या योद्ध्यासारखे भाव होते. त्याखाली कोरलेला संस्कृत मधला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा श्लोक उठून दिसत होता. जणू विश्वाला विघ्नातून वाचवण्यासाठी तो निघाला होता. रवी कुमारला मूर्तीतल्या देवापेक्षा तिच्यातल्या सौंदर्यानं भुरळ पाडली होती. कोणी घडवलं असेल हे? आपल्या पूर्वजांनी तयार केलेला हाच तर खरा खजिना. किती कल्पक आणि सुंदर आहे. ज्या काळी लिहिणं हे काही ठराविक लोकांच्या हाती होतं त्या काळी मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय तरी काय असावा. भावना जीव ओतून बाहेर आल्यावरच अशा कलाकृती घडत असतील. निसर्गाकडे अफाट कल्पकता असेल, त्या कल्पकतेतूनच तो सौंदर्याची निर्मिती करत असेल. पण या मूर्ती हे शिल्प सुद्धा निसर्गाच्या तोडीस तोड आहे. त्याच्याशी स्पर्धा करणारं एका पिढीनं दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केलेलं हे सौंदर्य आहे. जसा प्रत्येकामध्ये स्वतःचा असा एक DNA विकसित झालेला असतो तसा या शिल्पांमध्येही एक वेगळा स्वतःचा असा DNA असला पाहिजे. उगाच पिढी दर पिढी त्यांच्यामधील सौंदर्य खुलत नाही. अचानक रवीचा हात कोणीतरी पकडला तसं त्यानं दचकून पाहिलं. रवीचा हात धरून प्रियल मानेनं खूण करत तिच्या मागे येण्याचा इशारा करत होती. रविकुमार तिच्या मागोमाग चालू लागला. प्रियल रवीला घेऊन एका मोठ्या गोल दगडी खांबापाशी आली. त्या खांबाला लागून एक 5-5.5 फूट उंचीचं लाकडी कपाट होतं. पाहताना कपाटासारखं दिसत असलं तरी पुरुषभर उंचीचं ते एक पुरातन घड्याळ होतं. सर्वात वरच्या भागात 1.5 फूट व्यासाचं काचेचं डायल त्यामध्ये बसवण्यात आलं होतं. प्रियलनं रवीचा उजवा हात हातात घेऊन त्याच्या मनगटावरच्या घड्याळाकडे एकदा पाहिलं आणि पुन्हा समोरच्या घड्याळावर नजर टाकली. आश्चर्यचकित होऊन तिनं रवीकडे पाहिलं. रवी थक्क होऊन घड्याळ पाहत होता. त्याच्या नजरेतील आश्चर्य आणि अविश्वासाचे भाव त्याला लपवता येत नव्हते. प्रशिक काहीच न समजून कधी समोरच्या घड्याळाकडे तर कधी दोघांकडे पाहत होता. काय झालं? प्रशिकनं प्रियलला विचारलं. त्या उंच मोठ्या लाकडी केसमध्ये असलेल्या डायलकडे बोट रोखत आणि त्याच वेळी रवीच्या हातातील घड्याळ प्रशिकला दाखवत ती म्हणाली, घड्याळातले आकडे. हे कसं शक्य आहे? प्रशिकही आश्चर्यानं म्हणाला, शक्य आहे. माझ्या हातातलं घड्याळ आणि त्या लाकडी घड्याळातील आकडे सारखेच, म्हणजे तमिळ भाषेतील आहेत. माझ्या आजोबांनी हे शक्य करून दाखवलंय. जी गोष्ट आपल्याला अचानक समोर दिसतेय ती माझ्यासोबत गेल्या 10 वर्षांपासून आहे.
रवी या धक्क्यातून स्वतःला सावरत म्हणाला. प्रियल मात्र अजूनही त्याच धक्क्यात होती. मी तर असं तामिळी भाषेत आकडे असलेलं घड्याळ आयुष्यात प्रथमच पाहतोय, प्रशिक कुतूहलानं म्हणाला. कदाचित ही एकमेव जोडी असेल. माझ्या आजोबांनी मी इथे येण्याआधीच ही सोय करून ठेवली होती. तो क्षण आज आला. हा एक संकेत असावा खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा. मला आजवर एकदाही प्रश्न पडला नाही की या घड्याळातील आकडे तमिळ भाषेत का असावेत. त्याचं हे उत्तर आहे. रवी निरखून त्या 5 फूट उंच घड्याळाकडे पाहू लागला. त्यातील आकडे, 2 नक्षीदार काटे, बाजूचं डायल, त्या भोवतीची चौकोनी लाकडी फ्रेम, त्या बाजूचे धातूंनी बनवलेले 2 खांब, घड्याळाच्या खाली जवळपास 2.5-3 फूट उंचीचं कपाट, ज्यावर कोरलेली पाना फुलांची सुंदर नक्षी आणि सर्वात खाली 1 फूट उंच आणि रुंद चौकोनी भागात मध्यभागी एक देव आणि देवी आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना 5-5 अशी देवतांची चित्र कोरलेली दिसत होती. अरे बापरे, दशावतार. रवी प्रियलकडे पाहत म्हणाला. दशावतार आणि विष्णू. इतका वेळ फक्त घड्याळातील आकडेच पाहत असलेल्या प्रियलला ते पाहून आकडी यायची वेळ आली. तिचा विश्वास बसत नव्हता. बुद्धमूर्तीवरील दशावतारापासून सुरू झालेला हा खेळ पुन्हा त्या दशावतारावरच येऊन थांबला होता. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, त्या दोघांना विचारात पडलेलं पाहून प्रशिक म्हणाला. हे दशावतारही नाहीत आणि मध्यभागची मूर्ती काही विष्णूची नाही. हा तो राजा आहे ज्याच्या शोधात तुम्ही इथपर्यंत आलात. राजा? कोणता राजा? प्रियलनं विचारलं. नृत्याचा राजा, नटराज, अर्थात महादेव. हे विष्णूचं नसून महादेवाचं चित्र आहे आणि आजूबाजूला त्याचीच रूप आहेत. थोडं लक्ष देऊन पहा. प्रशिकनं स्पष्टीकरण दिलं. दोघांनीही थोडं निरखून पाहिलं. महादेव, पार्वती आणि शस्त्र हातात घेतलेली वेगवेगळी रूपं होती ती. हे जे आहे ते अद्भुत आहे. माझ्या हातातल्या घड्याळामध्ये तमिळ भाषेतील आकडे असणं, याही घड्याळामध्ये तसेच आकडे असणं आणि हे महादेवाचं चित्र आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय. हे मोठं घड्याळ कुणी बनवलं असेल आणि या संग्रहालयात का आणून ठेवलं असेल? कपाटासारख्या दिसणाऱ्या या घड्याळामध्ये नक्की काहीतरी असावं. आपल्याला या घड्याळाबद्दल आणखी माहिती हवी आहे, असं म्हणत रवी कोणाला तरी शोधू लागला. थोड्या वेळापूर्वी भेटलेली महिला गाईड दिसताच रवीनं तिला हाक मारून बोलावलं आणि त्या घड्याळाबद्दल माहिती सांगण्याची विनंती केली. इंग्रजांचं राज्य गेलं असलं तरी ते अशा वस्तूंच्या रूपात आहेत आपल्यासोबत अजूनही. गाईडच्या या टोमण्यावर रवी ओशाळला. मघाशी प्रियलच्या कानात हळूच बोललेलं तिला ऐकू गेलं होतं. रवीचा पडलेला चेहरा पाहताच ती मिश्किल हसत म्हणाली, या घड्याळाला 8 days क्लॉक किंवा 8 दिवसीय घड्याळ असं म्हणतात. 8 दिवसीय घड्याळ म्हणजे काय? ते तर आपल्या घड्याळासारखंच चालतंय, प्रियलनं विचारलं. हो हो, आपल्या घड्याळासारखंच आहे. फरक इतकाच की या घड्याळाला दर 8 दिवसांनंतर चावी द्यावी लागते, नाहीतर ते बंद पडतं. म्हणून तर त्याला 8 days क्लॉक म्हणतात. गाईडचं बोलणं ऐकून आजूबाजूचे लोकही नवीन काहीतरी ऐकायला मिळतंय म्हणून त्याकडे पाहू लागले. पण हे घड्याळ या ठिकाणी कसं? रवीनं विचारलं. इसवी सन 1680 मध्ये सर्वप्रथम युरोपमध्ये अशा प्रकारचं घड्याळ बनवण्यात आलं. त्यानंतर जगभरात अशी घड्याळं लोक वापरू लागले. अशा प्रकारचं घड्याळ असणं एक उच्चभ्रू असण्याचं प्रतीक बनलं. पुढे काळाच्या ओघात या प्रकारची घड्याळं नष्ट होत गेली. सध्या जगभरात बोटावर मोजण्या इतकेच 8 day क्लॉक शिल्लक आहेत. भारतातील चालू स्थितीत असलेलं हे एकमेव घड्याळ आहे. काही वेळापूर्वी ढिम्म चेहऱ्यानं बसलेली गाईड हसत पुढे म्हणाली, या घड्याळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे घड्याळ केवळ वेळच दाखवत नाही, तर यात एक वजन करणारं मशीन सुद्धा आहे. असं सांगून गाईडनं त्या घड्याळाच्या खाली असलेला दुसरा एक गोल दाखवला. त्या काळात म्हणजे आजपासून जवळपास 300 वर्ष जुन्या काळात अशा पद्धतीचं यंत्र तयार केल्याबद्दल सर्वांनाच कौतुक वाटत होतं. रवीनं
मुख्य प्रश्न विचारला. तुमच्या मते हे घड्याळ जर युरोपमध्ये बनवण्यात आलं असेल तर ते मग इथं कुणी आणलं असावं? आणि या घड्याळातले आकडे तमिळ भाषेतले कसे? हे आकडे का आणि कसे आले याबद्दल नक्की सांगता येत नाही, पण असा अंदाज आहे की कोणा दाक्षिणात्य राजानं इंग्रजांकडून हे घड्याळ बनवून घेतलं असावं. अशा पद्धतीचे आकडे आणि ही महादेवाची चित्र त्यानंच तयार करायला सांगितली. ही त्यांच्याकडे बरीच वर्ष राहिली असेल. या काळात मूळ घड्याळामध्ये बरेच बदल करण्यात आलेत. हे भोवतालचे धातूचे खांब, मधला कपाटासारखा दिसणारा भाग हा नंतर बदलण्यात आला, पण हे डायल मात्र जसंच्या तसं आहे. पुढे राजे गेले आणि राज्यही गेलं. संस्थानांनी वस्तू लिलावात काढल्या. एका श्रीमंतानं हे घड्याळ विकत घेतलं आणि पुढे संग्रहालयाला दान केलं. गाईडनं सांगितलेल्या माहितीवरून घड्याळाचा इतिहास समजला, पण रवीला जे पाहिजे होतं ते काही मिळत नव्हतं. खजिन्याचा आणि घड्याळाचा संबंध मेळ खात नव्हता. आजूबाजूच्या लोकांनी आता त्या गाईडला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तशी उत्तरं देत ती दूर गेली. कोणाला याबद्दल काही विचारताही येत नव्हतं. रवीचं डोकं चालत नव्हतं. प्रियल आणि प्रशिकलाही काही समजत नव्हतं. विचार करत रवी म्हणाला, जाऊ दे, आपण एक फोटो काढू या घड्याळाबरोबर. फोटो? आणि यावेळी? प्रियलला कळे ना रवीचं काही. हो, तुझ्यासोबत फोटो काढायला मला कधीही आणि कुठेही आवडेल. मिश्किल हसत त्यानं जवळच उभ्या असलेल्या कॅमेरामनला हाक दिली. प्रशिकलाही काही कळत नव्हतं. तो आज 20 वर्षांनंतर फोटो काढण्यासाठी कॅमेऱ्यासमोर उभा राहिला होता, यातच त्याला आनंद वाटत होता. 200-250 वर्षांपूर्वीच्या या अमूल्य वस्तूच्या एका बाजूला प्रशिक तर दुसऱ्या बाजूला ही जोडी उभी होती. कॅमेरामननं तो भला मोठा जुना कॅमेरा टीपॉयवर योग्य रीतीनं ऍडजस्ट केला. त्यावर झाकलेल्या काळ्या कापडाखाली आपलं डोकं लपवलं आणि रेडी स्टेडी गो असं म्हणत डोळ्यावर झपकन मोठा फ्लॅश मारत फोटो काढला. आणि थोड्या वेळात फोटो आणून देतो असं म्हणत फोटो काढून घेणारे दुसरे पर्यटक शोधू लागला. काय डॉक्टर, खजिन्याशी संबंधित अशी काही गुप्त गोष्ट, संकेत खरंच असेल असं वाटतं का या पुरातन घड्याळामध्ये? प्रशिकनं विचारलं. गुप्त संकेत तर नक्कीच आहे, आणि तो शोधणं हा केवळ एकच पर्याय आपल्या समोर आहे. संग्रहालयात शेकडो वस्तू होत्या, पण त्यांचं लक्ष आता फक्त घड्याळाकडे होतं. रवी हनवटी खाजवत पुन्हा पुन्हा पाहत होता. त्यानं त्या घड्याळाभोवती एक चक्कर मारली. तेवढ्यात स्त्री गाईड रवीकडे पाहून म्हणाली, सर, एक गोष्ट सांगायची राहून गेली. या घड्याळाला आणखी एक नाव आहे. कोणतं नाव? रवीनं विचारलं. ग्रँडफादर क्लॉक, म्हणजे आजोबांचं घड्याळ. तिघांसाठी हे धक्क्यावर धक्के होते. आता मात्र रविकुमारची पक्की खात्री झाली की हे घड्याळच मला पुढचा रस्ता दाखवणार. तो कशाची तरी वाट पाहत होता, बेचैन होता. पुढच्या काही मिनिटांमध्ये त्याची बेचैनी थांबली. फोटोग्राफरचा सहाय्यक बंद पॅकेटमध्ये फोटो घेऊन आला. रवीनं त्याला पैसे दिले आणि लिफाफ्यामधून फोटो बाहेर काढला. त्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोकडे तो मंद स्मित करून पाहत होता. रवीला जे अपेक्षित होतं ते मिळालं. तू हसतोयस रवी? काय झालं? प्रियलनं विचारलं. माझी 100% खात्री होती हे असंच असणार. माझे आजोबा ग्रेट होते यार, रवी फोटोवर टिचकी मारत म्हणाला. म्हणजे काय सापडलं ते सांग ना. प्रियलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कारमध्ये मी तुला माझ्या घड्याळाबद्दल सांगितलं होतं, आठवतंय? रवी प्रियलच्या डोळ्यात पाहत म्हणाला. ओह, खरंच की. म्हणजे हा फोटो काढणं हा तुझ्या नियोजनाचाच भाग होता ना? प्रियलनं विचारलं. हो. रवी मिश्किल हसला. तिघही त्या फोटोकडे पाहत होते. कॅमेऱ्याच्या फ्लॅशच्या भडक प्रकाशामुळे 4 अक्षरं त्यात स्पष्ट दिसत होती. 8H3L. डॉक्टर, मानलं तुला, प्रशिक पुढे म्हणाला. ही अक्षरं आणि आकडे कशाकडे निर्देश करत असतील? हा क्रमांक आहे कोणत्या तरी गोष्टीचा,
जो आपल्यासाठी खजिन्याचं दार उघडणार आहे. रवी त्या संकेतातून काही अर्थ निघतो का हे पाहू लागला. जर हा क्रमांक असेल तर मग हाच क्रमांक आहे, उलट क्रमांक, चुटकी वाजवत प्रशिक म्हणाले. उलट क्रमांक? रवी आणि प्रियल दोघंही एकदम बोलले. हो, उलटा क्रमांक L3H8. याचा अर्थ काय? रवीनं विचारलं. अर्थ सोपा आहे. हा इथल्याच लायब्ररीतल्या एका पुस्तकातल्या पानाचा क्रमांक आहे. डॉक्टर, आपण खूप जवळ आलोय, म्हणत रवीला प्रशिकनं आनंदानं टाळी दिली. हे बघा, L म्हणजे लायब्ररी, 3 म्हणजे तिसरं कंपार्टमेंट, H अक्षर म्हणजे ज्या कंपार्टमेंटमध्ये H कपाट आहे त्या कपाटातलं 8 नंबरचं पुस्तक. आपल्या खजिन्याचा दरवाजा या पुस्तकातून उघडणार आहे. चला लायब्ररीकडे. प्रशिक उलट्या मार्गानं झपाझप पावलं टाकत चालूही लागला. त्याच्या मागे रवी आणि प्रियलला धावावं लागत होतं. खरंच हे शक्य असेल का? प्रियलनं धावतच विचारलं. आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्याच गोष्टी शक्य झाल्यात, मग हेही शक्य होणारच. रवीचे पाय आत्मविश्वासानं लायब्ररीकडे वळत होते. लायब्ररीत शिरताच तिघही गर्दीमधून वाट काढत तिसऱ्या कंपार्टमेंटमध्ये शिरले. एक एक कपाट पाहत ते H हे नाव दिलेल्या लाकडी कपाटापाशी येऊन थांबले. त्यामध्ये जाडजूड पुस्तकं योग्य क्रमांकांनी लावून वेगवेगळ्या रकान्यात उभी ठेवली होती. रवीनं 8 क्रमांकाचा रकाना पाहिला. त्याचा चेहरा खरकन उतरला. तिथे कोणतंच पुस्तक नव्हतं. रकाना रिकामाच होता. पुन्हा एकदा निराशा हाती आली होती. आपली काही गफलत तर होत नाही ना, असं म्हणून त्यांनी पुन्हा एकदा ते कपाट आणि पुस्तक क्रमांक शोधला, पण तिथं काहीच नव्हतं. आपल्या आधी येऊन या ठिकाणचं पुस्तक कोणी नेलं तर नसेल? प्रियल दातांनी नखं कुरतडत बोलली. अजिबात नाही, कारण हा क्रमांक आपल्याशिवाय कुणाकडेच नाही. मग हे 8 क्रमांकाचं पुस्तक नेलं कुणी? आणि ते पुस्तक होतं कशाबद्दल? प्रशिक काळजीत पडला होता. या लायब्ररीत बसून पुस्तकं वाचता येतात, पण बाहेर नेता येत नाहीत. पुस्तक इथंच कुठंतरी आहे. रवीनं थोडा विचार केला आणि तो तडक कंपार्टमेंटच्या बाहेर निघाला. दोन्ही हात पसरलेल्या पोपटी रंगाच्या रजिस्टरमध्ये डोकं खुपसून काहीतरी खरडत असलेल्या लायब्ररियनकडे तो गेला आणि एक्सक्यूज मी सर अशी हाक दिली. काय आहे म्हणत रजिस्टरमधून तोंड काढून लायब्ररियन खेकसला. एखाद्या मडक्याला सिमेंटचा लेप लावावा तसा डोक्यावर घेर धरून असलेले चंदेरी केस, ओठांवर हिटलर सारखी पांढरी मिशी, अंगात बंद गळ्याचा सैलसर खादी शर्ट आणि खेकसण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत यावरून तो 60तला माणूस नक्कीच पुणेकर असावा हे रवीनं त्याच्या काय आहे यावरून ओळखलं. आता सुरुवात कशी करावी असा विचार करत रवीनं घसा खाकरला आणि म्हणाला, एका कपाटात एक पुस्तक नाहीये, त्याबद्दल माहिती पाहिजे. लायब्ररी काही ओस पडली नाहीये, दुसरं पुस्तक पहा, तो म्हणाला. पण आम्हाला तेच पुस्तक पाहिजे. आम्हाला तेवढंच काम आहे का? तसं नाही सर, पण काम महत्वाचं आहे. आम्हाला फक्त एवढंच सांगा की L3H8 क्रमांकाचं पुस्तक कुठे? तिथेच असेल. तुम्हाला सगळंच माहिती आहे, मग माझा वेळ का खराब करताय? पण तिथं ते पुस्तक नाही ना. असं कसं नाही? चिडक्या आवाजात त्यानं समोरच्या कम्प्युटरवर पुस्तकाचा क्रमांक टाईप केला आणि संशयानं रवीकडे पाहत म्हणाला, हे पुस्तक तुम्हाला कशासाठी पाहिजे? वाचण्यासाठी. अजून काय? वाचण्यासाठी की मरण्यासाठी? म्हणजे? जाऊ द्या, म्हणजेचा अर्थ समजला असता तर कडमडायला इथं आलाच नसतात. आमच्या संग्रहालयातील खूप सारी पुस्तकं जुनी आणि जीर्ण झाली आहेत. हात जरी लागला तरी फाटतात, म्हणून अशी पुस्तकं आम्ही खास काचेच्या कपाटात बंद करून ठेवली आहेत. तुम्हाला जे पुस्तक पाहिजे तेही असंच काचबंद आहे, फक्त बाहेरून पाहू शकता. असं म्हणून कर्मचाऱ्यानं एका नोकराला त्यांच्यासोबत पाठवलं. त्या नोकरासोबत तिघं एका कोपऱ्याच्या दिशेनं निघाले. एका ठिकाणी वेगवेगळ्या काचबंद पेट्यांमध्ये कुलूप लावून पुस्तकं ठेवली होती. आडव्या मांडलेल्या पेट्यांमध्ये प्रत्येकी एकच पुस्तक होतं. त्या नोकरानं बोटानं इशारा करून एक काचेची पेटी दाखवली. पेटीमध्ये लाल रंगाच्या कापडात गुंडाळून ठेवलेलं पुस्तक पडून होतं. हे पुस्तक आम्हाला वाचायचं असेल तर? रवीनं नोकराला विचारलं.
त्यासाठी आधी ही पेटी उघडावी लागेल, तो म्हणाला. त्याची चावी ग्रंथपालाकडे आहे. रवीला माहित होतं की तो काही चावी देणार नाही. समजा एखादं पुस्तक फाटलं किंवा काही तुटलं फुटलं तर काय होईल? वरच्या लोखंडी रॅकवरच्या जाडजूड ग्रंथाकडे पाहत रवी म्हणाला, दंड भरावा लागेल. अच्छा, मग तर अवघडच आहे की. रवी वरील ग्रंथावरून बोट फिरवू लागला. तो नोकर जाण्यासाठी वळताच खळ असा आवाज झाला. पाहतो तर रॅकवरचं भलं मोठं पुस्तक काचेच्या पेटीवर पडून पेटीच्या ठिकऱ्या उडाल्या आणि वरून पडलेल्या पुस्तकाचं पान अन पान वेगळं झालं होतं. पंख्याच्या हवेनं जाग्यावर ठरतच नव्हतं. अरे देवा, असं म्हणत तो नोकर ग्रंथपालाच्या दिशेनं पळाला. रवीनं पटकन ते कापडात गुंडाळलेलं पुस्तक उचललं आणि त्यावरचं कापड दूर केलं. वाटलं होतं तेवढं जुनं नाहीये हे पुस्तक आणि जीर्ण तर नाहीच नाही. रवीनं प्रशिकला ते पुस्तक दाखवलं. निळावंती. प्रशिकनं डोळे विस्फारले. निळावंती? हे कसलं पुस्तक आहे? प्रियल कुतूहलानं पाहत होती. या पुस्तकासाठी ही जागा योग्यच आहे, प्रशिक म्हणाला. तोच ग्रंथपाल धावत येऊन ओरडला, अरे रे रे रे, काय केलं तुम्ही हे? मला वाटलंच होतं काहीतरी घडणार आहे आज. हे पहा, आम्ही फुटलेल्या पेटीचा दंड भरू, रवी म्हणाला. मी त्या पेटीबद्दल बोलतच नाहीये. जे पुस्तक वरून खाली पडलं ती चक्क भगवद्गीता आहे. कुठे फेडाल हे पाप? सॉरी, पण गीतेचा अर्थच आहे की जे निर्माण झालं ते संपणारच. बस बस बस, चांगलाच धडा शिकवतो तुम्हाला. दंड भरायला तयार राहा. रागानं फणकारत तो वळला. अर्जुना, ते कागद गोळा कर, असं नोकराला सांगून तो रागात निघाला आणि अर्जुन विखुरलेली भगवद्गीता सावडू लागला. थोडं आरामात आलात तरी चालेल, कृष्णा. शेवटचा शब्द अस्पष्ट उच्चारत रवीनं हातातील निळावंती ग्रंथ उघडला. ज्याने कोणी खजिन्याचा संकेत या पुस्तकात लपवला किंवा हे पुस्तकच जर एक संकेत मानलं तर त्या लपवणाऱ्याच्या बुद्धीचं कौतुक केलं पाहिजे. प्रशिक पुस्तकाकडे पाहत म्हणाला. म्हणजे? मी नाही समजलो, रवी म्हणाला. आपल्याशिवाय हे पुस्तक कोणीही उघडून पाहणार नव्हतं, हातातही घेणार नव्हतं. कारण काय? प्रियलनं विचारलं. कारण हे एक प्रकारचं शापित पुस्तक आहे. या पुस्तकाबद्दल खूप अफवा पसरलेल्या आहेत. कसला शाप आणि कोणत्या अफवा? रवीनं विचारलं. असं म्हणतात की हे पुस्तक वाचल्यानंतर माणसाला एकतर वेड लागतं किंवा तो मरतो. तसं असेल तर आपल्यापैकी कोणाचा तरी नंबर लागणार आहे आज, रवी मिश्किल हसत म्हणाला. खरंच डॉक्टर, हे पुस्तक वाचून भ्रमित झालेले, घरदार सोडून कायमचे निघून गेलेले लोक आहेत, प्रशिकनं सांगितलं. तुम्ही सुद्धा अशा गोष्टींवर विश्वास ठेवता? रवीनं विचारलं. होय. इंग्रजांनी उगीच का या पुस्तकावर बंदी आणली असेल? प्रशिक पानं उलटत म्हणाला. खरं की काय? होय. इंग्रजांनी 1934च्या आसपास या पुस्तकावर बंदी आणली होती. त्यांच्या साम्राज्याला धक्का लागेल असं यात काहीच नव्हतं. एका जंगल कन्येची निळावंती ही कथा आहे. तिला जंगलातील प्राणी आणि पक्ष्यांची भाषा समजत असे. इंग्रजांनी यावर बंदी आणली. मिळतील त्या सगळ्या प्रती जाळून टाकून नष्ट केल्या. असं असेल तर काहीतरी विशेष असेलच या पुस्तकात, प्रियल म्हणाली. हे पुस्तक एका बैठकीत वाचावं लागतं असं म्हणतात. याच्या वाचनानं आपल्यालाही पशुपक्षी तसंच कीटकांची सुद्धा भाषा समजू लागते. त्यानंतर वाचणारा माणूस स्वतःला संपवतो किंवा ठार वेडा होतो, प्रशिक म्हणाला. असं असेल तर मग ज्यानं हे पुस्तक लिहिलं त्याचे काय हाल झाले असतील, रवी म्हणाला. मला वाटतं की तुम्ही बोलताय हे सगळं सत्य असेल तर आपण या पुस्तकाला समजून घेण्यात चुकत असलो पाहिजे. हे एक प्रकारचं विज्ञान असलं पाहिजे, प्रियल बोलत होती. असं विज्ञान ज्यानं आपल्याला पशुपक्ष्यांची भाषा समजेल. माणूस सरासरी 8 ते 9% आपल्या मेंदूचा वापर करतो. आईन्स्टाईन सारखे बुद्धिमान लोक 12 ते 13% मेंदूचा वापर करतात. या पुस्तकाच्या वाचनामुळे माणूस त्याच्या मेंदूचा प्रचंड वापर करत असेल, तेही एकाच बैठकीत. एक प्रकारे मेंदूवर केलेला हा आघातच. त्यामुळे अशा घटना घडत असतील. पण इंग्रजांनी या पुस्तकावर बंदी आणण्याचं कारण काय असेल, प्रशिकनं विचारलं.
प्रियल म्हणते, तसं हे एक प्रकारचं विज्ञान असू शकतं. इंग्रजांनी जसं भारतातून कित्येक महत्वाचे ग्रंथ कायमचे नेले, तसं याही पुस्तकात त्यांना काही तथ्य वाटलं असावं. बंदी आणून इथल्या लोकांना या पुस्तकापासून त्यांनी दूर ठेवलं. जी होती ती पुस्तकं जाळून टाकली. निळावंतीच्या प्रती आजही इंग्लंडमध्ये नक्की सापडतील, रवी म्हणाला. असू शकतं. 17व्या शतकाच्या शेवटी लिहिलेल्या या पुस्तकाच्या फार तर 7 ते 8 प्रतीच स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे राहिल्या होत्या. आज हे पुस्तक कुठंच मिळत नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांनी अत्यंत गुप्तपणे ठेवलं असावं. काही लोक तर याचा उच्चार सुद्धा टाळतात, नीलावती म्हणतात. कदाचित आपला संकेत याच पुस्तकात लपवला असावा, जेणेकरून कोणी चुकून सुद्धा या पुस्तकाला हात लावू नये, प्रशिक म्हणाला. बरोबर आहे. संग्रहालयानं सुद्धा हा ग्रंथ सर्वसामान्य लोकांपासून खूप दूर ठेवलेला आहे, असं म्हणत रवी पुस्तक पाहू लागला. प्राकृत मराठी अक्षरात लिहिलेली भाषा समजण्याच्या पलीकडे नव्हती. एखाद दुसरा शब्द सोडला तर वाचायला काही अवघड नव्हतं. पण पूर्ण पुस्तक थोडंच वाचणं शक्य होतं. रवी कुमारनं सरसर पूर्ण पानं चाळली. पुन्हा एकदा हळूवार हाताळली. काहीतरी वेगळं वाटलं म्हणून अलगद पानं उलटू लागला. निळावंती ग्रंथाशी विसंगत असं त्यांना काहीतरी आढळून आलं. हा नकाशा आहे कुठला तरी, प्रियल म्हणाली. कुठला तरी काय, मुंबई शहराचा नकाशा आहे हा, रवीनं सांगितलं. पण हा नकाशा या ग्रंथामध्ये, प्रशिकनं विचारलं. नीट पहा, या पुस्तकाची पानं आणि हे नकाशाचं पान यात फरक आहे. पान चिमटीत पकडत रवी म्हणाला. येस, कोणीतरी हे पान नंतर चिकटवलं इथं, प्रियल म्हणाली. पण हा नकाशा मुंबईतलं नक्की काय दाखवतोय, रवीला प्रश्न पडला. हा नकाशा आजचा नाहीये. इंग्रजांनी तयार केलेला हा मुंबईचा नकाशा आहे. मुंबईतली ठिकाणं आहेत यामध्ये. ही 4 ठिकाणं मुद्दामच थोडी जास्त ठळक दाखवली आहेत, प्रशिक एका बिंदूवर बोट ठेवत म्हणाला. कारण काय असावं याचं, प्रियलनं विचारलं. आपल्याला आत्तापर्यंत कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळालेली नाही, म्हणून आणखी एक कोडं समोर उभं राहिलंय. दुसरं काय? रवी जेवढं सरळ समजला होता तेवढं सरळ काहीच नव्हतं. डॉक्टर, ही मुंबईतली 4 महत्वाची ठिकाणं आहेत, एका बिंदूवर बोट ठेवत प्रशिक म्हणाला. हे छत्रपती शिवाजी टर्मिनस, हे ग्रँड हॉस्पिटल, हे प्रशिकचे शब्द अर्धवट राहिले कारण बाजूच्या कंपार्टमेंटमधून तो ग्रंथपाल बडबड करत येत होता. रवी, तो खडूस माणूस आलाय, असं प्रियलनं म्हणताच रविकुमार तिच्या आड झाला आणि एका क्षणात त्यानं नकाशा असलेलं ते पान फाडून खिशात कोंबलं. हे, आपण उगीच निळावंतीबद्दल बोलण्यात वेळ घालवला, असं म्हणत चेहऱ्यावर नाटकी हसू आणत ग्रंथपालाकडे पाहिलं. पान फाडून घेत असताना त्या पुस्तकातून कागदाचा एक तुकडा खाली पडला होता. तो प्रियलनं पाहिला. अर्धवट जळालेला तो कागदाचा तुकडा तिनं चलाखीनं ग्रंथपालाच्या नकळत पायाखाली धरून ठेवला. ही घ्या दंडाची पावती. किती आहे? 500 रुपये. दंड काउंटरवर भरा. एवढ्या मोठ्या गुन्ह्याचे फक्त 500? रवीनं पुस्तक पेटीत ठेवलं. हो, आणि आता एक क्षणभरही इथं थांबू नका, ग्रंथपाल ओरडलाच. लायब्ररीतून बाहेर पडून ते मुख्य प्रवेशद्वाराकडे परत निघाले तोच प्रियलनं रवीच्या हातात तो कागदाचा तुकडा ठेवला. हे काय, आणि तुला कुठे मिळालं? त्या निळावंती ग्रंथातून खाली पडलं होतं. अच्छा, पण हा कागद तर जळालेला आहे. थोडासा अंधुक शिक्का दिसतोय बघ त्यावर काहीतरी. 1 मिनिट. तुकडा अगदी डोळ्याच्या जवळ धरत प्रशिक म्हणाला. मंत्रालय. काय मंत्रालय? काय? हा महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागाचा शिक्का आहे. बघू, बरोबर आहे की. पण यावरची तारीख तर चक्क 22 वर्ष जुनी आहे, रवी म्हणाला. याचा बाकीचा भाग जळालाय याचा अर्थ काय? प्रियलनं विचारलं. चित्रकलेच्या गॅलरीतून जाताच प्रियलनं तो कागदाचा जळका तुकडा पर्समध्ये टाकला. खजिन्याच्या शिलेदारांनी ही दोन्ही पानं त्या पुस्तकात दडवली असावीत. त्यांनी जीवाच्या मोलानं संकेत जपलेत, आपण त्यांचा अर्थ तरी लावू. रवी काउंटरकडे वळला
त्यानं दंड भरला, कॅमेरा परत घेतला आणि निघाला. तोच काउंटरवरचा कर्मचारी हसतमुखानं म्हणाला, सर, आपला अभिप्राय लिहा ना. थँक्स, पण आता घाईत आहोत. सर, काहीतरी लिहावं लागेल. जबरदस्तीच आहे, असं म्हणत रवीनं पेन हातात घेतलं. त्याला तिथून होईल तेवढं लवकर निघायचं होतं. त्याला काउंटरवर थांबलेलं पाहून प्रियल एक सुंदर चित्र पाहत उभी राहिली. तो अभिप्राय लिहिणार एवढ्यात तो कर्मचारी हळूच म्हणाला, मॅडमला हे चित्र खूप आवडलं वाटतं सर. हो, तिला आवडतात अशा गोष्टी. आवडलंय तर मग कितीला विकत घ्याल? विकत? काय बोलताय तुम्ही? अहो, देशातलं नावाजलेलं संग्रहालय आणि इथल्या वस्तू विकायला कधीपासून सुरुवात केलीत? अहो, संग्रहालय कसं काय विकेन सर? पण असं आहे, कधी कधी भेटतो आपल्यासारखा दर्दी पर्यटक. बोला, काय किंमत देणार? पण हे चुकीचं आहे हो, नियमाविरुद्ध आहे, रवी म्हणाला. नियमाचं आम्ही बघून घेऊ सर. अशी कित्येक चित्र आणि वस्तू आम्ही हातोहात विकल्यात. समुद्रमार्गे कधीच त्या परदेशी गेल्यात. तुम्ही किंमत बोला सर. रवीला खरं तर त्याचा राग येत होता, पण प्रियलची चित्र पाहताना लागलेली समाधी पाहून त्याला ते घेण्याचा मोह आवरला नाही. रवीचा चेहरा पाहून त्या कर्मचाऱ्याची कळी खुलली. त्यानं गाईडला डोळ्यानंच खूण करून बोलावलं. या मॅडमही सामील आहेत का यात? रवीनं विचारलं. मग काय, फुकट दिवसभर माहिती सांगून पोट भरतं का साहेब? गाईडच्या कानात काहीतरी सांगताच ती लगबगीनं निघून गेली. तुमच्या मॅडम जे चित्र पाहतायत ना सर, ती प्रतिकृती आहे. मूळ चित्र ती गाईड पॅक करून घेऊन येईल. बसा तुम्ही. रविकुमार बाजूच्या सोफ्यावर बसला. त्याला त्याचं वागणं आवडलं नव्हतं, पण काय करणार, प्रेमात सगळंच माफ असतं. 2 मिनिटं झाली तरी गाईड काही येईना. प्रशिक रवीला चल म्हणून खुणावत होता. प्रियलही त्याच्या समोर येऊन उभी होती. डोळ्यानंच त्यानं तिला थांबण्याचा इशारा केला आणि उठून त्या कर्मचाऱ्याच्या कानात हळूच चित्राबद्दल विचारलं. साहेब, येईलच ती, थांबा थोडं. पुढची अजून 2 मिनिटं गेली. तोच रवी चिडून म्हणाला, कधी येणार आहे? हो, येतेच आहे, पण तुम्ही अजूनही अभिप्राय लिहिला नाही सर. रवीनं डोकं खाजवत काय अभिप्राय लिहावा असा विचार करत इकडं तिकडं पाहिलं. गेलेली गाईड एका बाजूनं रिकाम्या हातानं परत येत होती, तर बाहेरच्या मुख्य लोखंडी गेटमधून आयबी ऑफिसर अजित माने प्रवेश करत होता. सगळा प्रकार रविकुमारच्या ध्यानात आला, पण आता हातात वेळ खूप कमी होता. बाहेर पडण्यासाठी दुसरा रस्ताही नव्हता. ते त्याच रस्त्यानं ऑफिसरला सामोरे गेले. तो कर्मचारी कुत्सितपणे हसत होता. हसतच त्यानं अभिप्रायाच्या रजिस्टरकडे पाहिलं. रवीनं अभिप्रायामध्ये चूतिया साला असं लिहिलं. पोलिसी गणवेश अंगावर चढवलेला माने रवीच्या नजरेला नजर भिडवत त्याच्या दिशेनं पुढं सरकत होता. त्याच्या पायाला चांगलीच गती आली होती. रवीला समजून चुकलं की बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे आणि तोही ऑफिसरनं बंद केलाय. आता समोरासमोर भिडण्याशिवाय पर्याय नव्हता. मानेच्या सोबतीला दुसरे 2 कॉन्स्टेबल होते. पर्यटक लोक रवी आणि दोघांना धावत बाहेर निघताना पाहत होते. रविकुमारला अंदाज आला की आपण पुरते फसलो आहोत. आता धावण्यात काहीही अर्थ नाही. तो एका जागेवर थांबला. त्याच्या बाजूला प्रियल आणि प्रशिक उभे होते. रवी आणि माने एक हाताचं अंतर राखून समोरासमोर उभे होते. तोंडात निकोटेक्स टाकत कुत्सित हसून ऑफिसर म्हणाला, डॉक्टर, आठवतंय मी काल काय बोललो होतो की गुन्हेगार एकदा केलेला गुन्हा विसरून जातो आणि नंतर गुन्ह्यावर गुन्हे करत सुटतो. पण तो गुन्हा मात्र तुम्हाला कधी विसरत नाही. मी गुन्हेगार नाहीये. ते तुला आणि मला माहितीये रे, कायद्याला नाही, माने म्हणाला. तुला काय पाहिजे? रवी शांतपणे म्हणाला. बाजूचे लोक त्यांच्याकडे पाहत होते. मला जे पाहिजे ते मी कसंही करून घेणारच डॉक्टर. त्यासाठी मला तुझ्या मताची गरज नाही. पण माणुसकीचा भाग म्हणून मला तुझे आभार मानायचे होते. जे आम्हाला कधीपासून जमत नाहीये ते तू एका दिवसात करून दाखवलंस. जाऊ दे, पुढे कधीतरी माझ्या खास पद्धतीनं आभार व्यक्त करीन मी. तो विजयी मुद्रेनं किळसवाणं हसत म्हणाला. रविकुमार पापणीही न लावता ऑफिसरच्या डोळ्यात रोखून पाहत होता. त्याच्या डोक्यात काय सुरू होतं ते त्याचं त्यालाच माहीत.
त्याच्या पाठीमागे प्रियल आणि प्रशिक उभे होते. मी IB ऑफिसर आहे. तुला जर वाटत असेल की तू मला फसवून जाऊ शकशील तर तो तुझा मूर्खपणा आहे. रवीच्या मनाचा अंदाज घेत ऑफिसर पुढे म्हणाला. औरंगाबाद पासून मुंबईत आणि आता या म्युझियम पर्यंत तू आलायस ते माझ्याच इशाऱ्यावरून. स्वतःला एकदम हुशार वगैरे काही समजू नकोस. तू माझ्या मागे का लागलायस? रवीनं विचारलं. अरे तुला सगळंच माहिती आहे, पण सध्या तरी मला तो कागद पाहिजे. कोणता कागद? जास्त शहाणपणा करू नको डॉक्टर. त्या पुस्तकातून फाडून घेतलेला पेपर दे. माझ्याजवळ कोणताही कागद नाहीये. ऑफिसरनं जवळ उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलला खुणवलं तसा एक जण पुढे आला. थोडंसं चाचपून त्यानं रवीच्या खिशातून तो कागद काढून मानेच्या हातावर ठेवला. एकदा कागद न्याहाळत आणि खिशात ठेवत त्यानं खिशामधून एक पांढरी पावडर असलेला प्लास्टिकचा छोटासा पाऊच काढला. डॉक्टर, एक कागद दिलाच आहेस तर दुसराही दिलास तर बरं होईल. आता माझ्याकडे काहीही नाहीये, रवी म्हणाला. मी तुला विचारत नाहीये. ही माझ्या हातातली पुडी ब्राऊन शुगरची आहे. नाही कसं आहे माहितीये का, आता तुझं काम संपलंय. मला आता तुझी गरज नाही. ब्राऊन शुगर जवळ बाळगल्याच्या गुन्ह्यात मी तुला अटक करतोय. प्रियलकडे नजर टाकत पुढे म्हणाला. नाव काय तुझं? प्रियल ना? तो कागदाचा तुकडा आण बरं इकडं. 1 मिनिट. प्रियल समोर आडवा हात धरत रवी म्हणाला. तू माझ्यावर कसलाही आरोप करू शकत नाहीस माने. करू शकतो रे. मला वाटेल तो आरोप मी तुझ्यावर करू शकतो. महाराजांचं नाव बदनाम करणाऱ्या, उगाच आमचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुझ्यासारख्या नालायकावर मी काहीही आरोप करू शकतो. माने आवाज वाढवत म्हणाला. हे तुझे शब्द नाहीत माने. तुझं डोकं भडकवण्यात आलंय. शांत डोक्यानं विचार कर, तू खूप मोठी चूक करतोयस. रवी म्हणाला. चूक तर तुम्ही केलेली आहे. म्युझियम मधून तुम्ही धावत आल्याचं सगळ्यांनी पाहिलंय. इथल्या CCTV मध्ये तुमची चोरी पकडली गेली आहे आणि आता तुमच्या समोर एक अधिकारी उभा आहे जो पोलिसी गणवेशात आहे. पकडला तो चोर, हाच नियम आहे. आता एक शब्दही बोलू नकोस. असं म्हणून माने पुढे सरकला. त्यानं एका हातानं प्रियलची पर्स हिसकावून घेतली आणि त्यामध्ये हात घालून तो अर्धवट जळालेला कागद बाहेर काढला आणि प्रियलवर एक जळजळीत नजर टाकत त्यानं ती पर्स तिच्या अंगावर जवळजवळ फेकलीच. तुकडा खिशात ठेवत आपल्या सोबत्यांना त्यानं त्या तिघांनाही घेऊन जाण्याची सूचना केली. त्याच्या नजरेत विजयी हास्य होतं. त्याला अत्यानंद झाला होता. रविकुमारनं एक ठेवणीतली शिवी ऑफिसरला हासडली. त्यानं मानेच्या मागे एक नजर टाकली. तशीच नजर प्रियलवर रोखत त्यानं तिला डोळ्यानंच खूण केली. प्रियलला अचानक काय झालं कुणाला सुद्धा समजलं नाही. ती एकदा मोठ्यानं ओरडली आणि हातातली ती चामड्याची पर्स गोल फिरवून तिनं ऑफिसरवर मारली. अशा प्रकारचा अनपेक्षित हल्ला होईल याची पुसटशीही कल्पना नसलेल्या ऑफिसरच्या नाकावर प्रियलनं ताकदीनं पर्सचा दुसरा ठोसा लगावला. नाकावर ठोसा बसताच ऑफिसरच्या अंगातून सणसणीत मुंग्या निघाल्या. नाकातून निघालेल्या मुंग्या त्याच्या मस्तकात गेल्या. तो 2 पावलं कधी मागे सरकला हे त्यालाच समजलं नाही. झालेल्या हल्ल्यातून भानावर येत त्यानं नाकाला हात लावला. नाकातून आलेला रक्ताचा ओघळ त्याच्या ओठावर येऊन थांबला होता. ऑफिसरला मारल्याचं पाहून दोन्ही कॉन्स्टेबल्स धावले तशी रवीनं आपल्या शूज घातलेल्या पायाची एक मजबूत लाथ एकाच्या गुडघ्यावर मारली. त्या लाथेनं तो जागेवरच कोलमडून पडला. लाथ बसताच झालेल्या कट अशा आवाजावरून रवीनं ओळखलं की याचं एक तरी लिगामेंट तुटलंय आणि आता काही तो उठत नाही. तो कॉन्स्टेबल गुडघा हातात धरून विव्हळू लागला. दुसऱ्या कॉन्स्टेबलला प्रशिकनं धरून ठेवलं. आजूबाजूचे लोक तो तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहत होते पण कुणी पुढे येत नव्हतं. काही बघे तो प्रसंग मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात व्यस्त होते. त्या कॉन्स्टेबलनं प्रशिकला हिसका देऊन रवीवर चाल केली तसा रवीनं त्याच्या दोन्ही पायांच्या मधोमध आपला गुडघा मारला. नको त्या जागेवर नको तेवढ्या प्रमाणात दाब पडल्यानं त्यानं डोळे पांढरे केले. ऑफिसर त्या धक्क्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. सगळं काही 2-3 क्षणात घडलं. त्याला कमरेला लावलेलं पिस्तूल काढायचं सुद्धा भान नव्हतं. डोळ्यात पाणी आल्यानं तो डोळे फाडून पाहण्याचा प्रयत्न करत होता.
प्रियलच्या अंगात अजूनही देवी संचारलेली होती. दांडपट्ट्यासारखी ती पर्स फिरवत होती. रविकुमारनं वेगानं जाऊन प्रियलच्या कमरेला विळखा घातला आणि ओढतच तिला बाजूला केलं. तिची पर्स फिरतच होती. एखादा फटका आपल्याला बसू नये म्हणून रवी काळजी घेत होता. तिचं ओरडणं सुरूच होतं. रवीनं मुख्य गेटकडे नजर टाकली. प्रवेशद्वारापाशी आदित्य कार घेऊन उभा होता. कारचा दरवाजा उघडा होता. रवीनं प्रियलला आत ढकललं आणि तोही कारमध्ये शिरला. पाठोपाठ प्रशिकही आत बसला. माझी गरज एवढ्या लवकर संपणारी नाही ऑफिसर, भेटू लवकरच, रविकुमार मोठ्यानं म्हणाला. आदित्यनं भरधाव वेगानं गाडी हलवली. खाकी वर्दीवर ओघळलेलं रक्त पुसत माने गेटच्या दिशेनं धावला. गेटच्या बाजूला उभ्या असलेल्या पोलीस व्हॅनचा दरवाजा उघडू लागला. तोच त्याचं लक्ष गाडीच्या चाकांकडे गेलं. एक अणकुचीदार लोखंडी सळई चाकात घुसल्यामुळे चाकातली हवा गेलेली होती. दात ओठ खात त्यानं चाकावर लाथ मारली. आजच्या एवढा त्याचा अपमान आधी कधीही झाला नव्हता. उभ्या आयुष्यात एखाद्या मुलीच्या हातून मार खाण्याची त्याची ही पहिलीच वेळ. सर्वांसमोर झालेल्या अपमानानं तो बिथरला होता. कोणाच्या नजरेला नजर द्यायची त्याची हिंमत होत नव्हती. प्रिन्स ऑफ वेल्सचा डोक्यावर हॅट घालून उभा असलेला पुतळा आपल्याकडे बघून हसतोय असा त्याला भास झाला. नाकातून येणारी कळ सहन करत चरफडत तो गाडीत जाऊन बसला. बघता बघता कार मुंबईच्या अफाट गर्दीत नाहीशी झाली. कारमधले 5ही जण शांत होते. प्रियलचा श्वास अजूनही मोठ्यानं सुरू होता. तू ऑफिसरला का मारलंस? रवीनं विचारलं. का मारलंस म्हणजे? तूच तर सांगितलं होतंस, प्रियल आश्चर्यानं म्हणाली. मी सांगितलं होतं? कधी? अरे तूच तर इशारा केला होतास ना. मी? अगं गेट बाहेर आदित्याची गाडी उभी आहे हे तुला समजावं म्हणून इशारा केला होता. अय्या, असं होतं का ते? मला वाटलं दे ठेवून असं सांगण्यासाठी खूण केली होतीस. बिचारा ऑफिसर, रवी गळ्यात अडकवलेला कॅमेरा बाजूला करत म्हणाला. जाऊ दे, तशीही मी त्याला मारणारच होते. का बरं? का म्हणजे? त्यानं माझ्या पर्समध्ये हात घातला. एखाद्या तरुण मुलीच्या पर्समध्ये हात घालणं यापेक्षा मोठा गुन्हा काय असू शकतो? तू इशारा केला काय आणि न केला काय, मी त्याचं नाक फोडणारच होते, प्रियल खांदे उडवत म्हणाली. प्रियल, तू तुझा शब्द खरा करून दाखवलास हं? आदित्य मागे वळून पाहत म्हणाला. ते तर आहेच, भेटू दे आता पुन्हा.